Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाढला आहे। आज एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीचे जे उमेदवारी अर्ज दाखल केली ते माघार घेण्याची तारीख आज अंतिम आहे। काही उमेदवारांनी अर्ज देखील माघार घेतले। मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं नाव जे आहे ते अत्यंत ठरलं म्हणजे प्रभावी ठरणार होतं किंवा त्या नाव निश्चित ठरणार होतं किंवा त्या नावावरती शिक्कामोर्तब होणार होता की मनोज जरांगे पाटील नेमके काय निर्णय घेतात। मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला उमेदवार देण्याची भूमिका घेतली, मात्र त्यानंतर आपण उमेदवारच देणार नसून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा आणि ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा, अशी भूमिकाच मनोज जरांगे पाटलांनी घेतली। मात्र त्याच्यावरती मराठा आंदोलकांना काय वाटतंय त्यांच्याशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार। काय नाना सांगाल, जरांगे पाटलांनी थेट आता निवडणुकीत लढवण्याचा निर्णय घेतला किंवा माघार घेतलेली आहे? हो, नक्की दादांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला। हा एक गनिमी काव आहे। पुढचे काही निर्णय किंवा पुढे काही एक मोठे पावलं टाकायचे असतील त्यामुळे 2 पावलं दादा मागे आलेत आणि जे मराठा मुस्लिम दलित जे समीकरण होतं ते पूर्णत्वाकडे जाण्यासाठी वेळ कमी पडला असेल किंवा याद्या फायनल करणे असेल, उमेदवार फायनल करणे असेल, त्याच्यात थोड्या तांत्रिक अडचणी राहिल्या होत्या आणि मग हे सगळं अर्धवट तयारीमध्ये तिथं जर सामोरं जायचं ठरलं तर थोडीशी अडचण होऊ शकते। म्हणून दादांनी माघार घेतली आणि ही माघार म्हणजे कायमस्वरूपी माघार नाही, या फक्त विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी दादा आता महाराष्ट्रात दौरा करणार आहेत आणि पुढं कसं करायचं ते नक्की सांगणार आहेत आणि येणाऱ्या 1-2 दिवसात त्याबद्दल ते भूमिका ती व्यापकपणे अजून स्पष्ट करतील। आतापर्यंत सुद्धा त्यांनी समर्पकपणे आपल्या सगळ्यांना सांगितलंय आणि नक्की येणाऱ्या काळात सुद्धा दादा एका मोठ्या ताकदीनं मराठा मुस्लिम दलित आदिवासी धनगर या सगळ्या बांधवांना घेऊन एक वेगळं समीकरण करण्यासाठी दादा निश्चित प्रयत्नशील असतील। नक्कीच पाहायला गेलं तर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये पाऊल ठेवला होता त्याच्यामध्ये बीड असेल, केज असेल, काही जालना जिल्ह्यातले काही तालुके आहेत, मग धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, मात्र बीड हे पहिले नाव होतं। मात्र काय असं करावं लागलं की थेट त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली? नाही, बीडने तर आदर्शच दिला होता की बीड जिल्हा हा त्यांची जन्मभूमी आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्रित फॉर्म भरले होते। आता त्यांच्या सूचनेनुसार फॉर्म सुद्धा आम्ही सगळे एकत्रित किंवा टप्प्याटप्प्याने आज काढणार आहोत, कारण वेळ आजचा आहे आणि सगळे रात्री दादाकडून उशीर आल्यामुळे मागं पुढे होतोय, नाही तर एकाच वेळी आम्ही फॉर्म सुद्धा काढले असते, परंतु ती थोडी अडचण झाली आमची वेळेची प्रत्येकाची, त्यामुळे टप्प्याटप्प्याने फॉर्म निघतात। परंतु या महाराष्ट्रात कधी नाही येतो एवढा कुठल्याही राजकीय पक्षाकडे किंवा कुठल्याही एका नेत्याकडे इतके उमेदवारी मागणारे लोक पहिल्यांदाच मी बघितलेत आणि तेही सर्व पक्षीय, आणि विशेष म्हणजे त्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या पक्षाचे तिकीटं दिलेले उमेदवार सुद्धा दादाचा आशीर्वाद घ्यायला येत होते। आणि ही जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि मराठा समाजाच्या दृष्टीनं मनोदाच्या दृष्टीनं हे खूप मोठी गोष्ट आहे की जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन हे लोक मनोदादांचा आशीर्वाद घ्यायला येत होते आणि त्या सगळ्यामुळे दादांनी एक थोडासा सर्वसमावेशक विचार करून तो निर्णय घेतला असावा कदाचित, आणि म्हणून दादांनी ते समीकरण जुळत असताना याद्या वेळेवर आलेला नाही किंवा मग काही रिस्क नको म्हणून दादांनी एक गनिमी कावा म्हणून एक मोठा यामागं एक मोठा त्यांचा एक पाऊल आहे आणि निश्चित ते पाऊल येणाऱ्या काळात एका मोठ्या व्यापक विशाल लक्ष्याकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण राहील। ते म्हणले ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा। आणखी काय करणार आहेत मराठा समाज बांधव किंवा MMD फॅक्टर जो पाटलांनी पुढे आणला होता असंही बोललं जातं की मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाजांना पाठिंबा काढून घेतल्यामुळं एका समाजावर निवडणूक होत नसल्यामुळं हा निर्णय घेतला असावा। नाही, मुस्लिम असेल दलित असेल किंवा मराठा यांचं समीकरण जुळवायला थोडा वेळ कमी पडलाय। आमचे आजही मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, दलित समाज, मराठा समाज किंवा अन्य OBC समाज घटक असतील, या सगळ्यांचं रोजचं दैनंदिन नातं खूप जवळचं, आम्ही सगळं एकच आहोत, परंतु वेळ निवडणुकीच्या राजकारणात एकत्र व्हायला वेळ कमी पडला हे निश्चित आहे। कुठेतरी त्रुट्या झाल्या, दादा आम्ही सगळे नवीन होतो, तिकडलेही बांधव जे आले होते तेही नवीन होते, काही त्यातले जाणकार होते पण काही नवीन होते, त्याच्यामुळे थोडासा गुंता वाढला, थोडीच अडचण निर्माण झाली, म्हणून हे घडलंय। नसता आम्ही सगळ्या जाती धर्म आम्ही या राज्यात एकत्रित आहोत। काय निवडणुकीतून जरांगे पाटलांनी माघार घेतलेली आहे, कसं बघता? कारण जरांगे पाटलांची जी भूमिका आहे महत्त्वाची ठरणार होते विधानसभा निवडणुकीमध्ये। खरंच मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी जेव्हा निवडणुकीत उतरण्याचा राजकीय भूमिका घेतली तेव्हा त्यांच्याकडे सर्व समाज बांधवाचा प्रचंड ओघ वाढला होता, पण आम्हाला पूर्ण तयारी करण्यासाठी आणि जी राजकीय सर्व समावेशक भूमिका घेण्यासाठी राजकीय समीकरण जुळवण्यासाठी जो वेळ लागतो तो पूर्णपणे वेळ मिळालेला नाही। आमचे सहकारी समाज बांधव मुस्लिम समाजाच्या त्यांनी अंग काढून घेतलेलं नाही म्हणता येणार नाही तसं,
पण त्यांच्या ज्या याद्या होत्या उमेदवाराच्या ते देण्यास त्यांना देखील उशीर झाला आणि दलित बौद्ध बांधवांच्या देखील याद्या येण्यास उशीर झाला. त्याच्यामुळं कुठे उमेदवार उभा करायचे आणि कुठे पाडायची भूमिका घ्यायची, आता उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा आज शेवटची 4 तारीख होती, पण कालपर्यंत तो निर्णय झाला नाही आणि आज देखील त्यांच्या याद्या उपलब्ध न झाल्यामुळे अचानक निवडणुकीतून एक समाज उतरल्यानंतर समाजाचा अपमान नको आणि पहिल्याच निवडणुकीत आणि समाजाला दाग नको लागायला, निवडणुकीत उतरलं तर पूर्णपणे विजयश्रीच खेचायला पाहिजे ह्या भूमिकेतून उतरलो होतो. त्यामुळे हे असा वेळ लागल्यामुळं संपूर्ण तयारी न झाल्यामुळं मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आम्हाला समाज बांधवांना विचारूनच हा देखील निर्णय घेतलेला आहे. आम्हाला याची पूर्ण कल्पना दिली होती, सर्व समाज बांधवांना काय निर्णय होणार हे माहीतच होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. असंही बोललं जातं की आता प्रवीण दरेकरांनी जेव्हा सकाळी स्टेटमेंट केले की मनोज जरांगे पाटील सुरुवातीला म्हणले आम्ही उमेदवार देणार नंतर माघार घेणार, की याच्यावरून स्पष्ट होतं की ते तुतारीचे माणसं आहेत असं मनोज जरांगे यांनी म्हणलेलं आहे. प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटलांना नाही, हा राजकीय आरोप आहेत, राजकीय लोक करतच राहणार. आमची तशी राजकीय भूमिकाच नव्हती. सरकारने आम्हाला मजबूर केलं होतं राजकीय भूमिका घ्यायला. आम्ही आरक्षण चळवळीतून समाज एकजूट झाला होता आणि आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं, म्हणूनच आम्ही राजकारणात उतरण्याची सरकारला एक आमचा हिसका दाखविण्यासाठी राजकीय भूमिका घेतली होती. असं आम्ही कोणत्याही पक्षाच्याच आम्ही बांधील नव्हतो. आम्ही जे आता भूमिका घेतल्या होत्या त्या सर्वच पक्षाचा आम्ही सुपडा साफ करणार होतो. मग ते तुतारी असो, शरद पवार असो, अजित पवार असो, शिवसेना असो, दोन्ही बी आणि भाजप असो, कुणी असो, आम्ही तेथे कुणाला सुट्टी देणार नव्हतो, कुणाला माफ करणार नव्हतो आणि कुणाच्या सांगण्यावरून आमची भूमिका राजकीय ठरणार नव्हती. पक्षाची आम्हाला देखील कोणत्या पक्षाने आम्हाला कोणत्याच आरक्षण चळवळीत देखील समर्थन दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे सर्व पक्षाचा आम्ही सुपडा साफ करणार होतो आणि आम्ही राजकीय भूमिका घेतली तरी आमची ती स्वतंत्र असणार होती. बीडमध्ये काय आहे आता, बीडमध्ये काय करणार तुम्ही? बीडमध्ये मराठा समाज अजूनही एकजुटीनं संघर्ष योद्ध्यांची आमच्या काही राजकीय भूमिका नसली तरी समाज बांधव काही वेगळा निर्णय घेऊन समाजाचा उमेदवार निवडून आणण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक बैठका होत आहेत आणि बीडमध्ये नक्कीच मराठा समाजाचा उमेदवार आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काय मनोज जरांगे पाटलाने युटर्न घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीतून, का असं केलं असावं त्यांनी? युटर्न म्हणता येणार नाही त्याला, कारण ज्यावेळेस निवडणूक लढवायची का निवडणुकीमध्ये ह्याच्यामध्ये राजकारणात पडायचं काही, ज्यावेळेस बैठक घेतली मोठी त्यावेळेस बऱ्याच समाजाचा असा निर्णय आला की जायचं म्हणून, परंतु त्याच दृष्टीने एका जातीच्या जीवावरती निवडणूक लढवली जात नाही आणि जिंकली जात नाही. त्या दृष्टीने मनोज दादांनी मुस्लिम आणि दलित यांच्यासोबत बोलणं केलं आणि त्या दृष्टीनं पावलं पण उचलली आणि तयारी पण केली. परंतु काल ज्यावेळेस पाटलांनी पूर्ण विधानसभा वाईज जाहीर केलं त्यानंतर 2 समाज ज्या याद्या येणं अपेक्षित होत्या आल्या नाही असं पाटलांनी सांगितलं. त्यामुळे पाटलांनी असं ठरवलं की एका जातीच्या जीवावरती निवडणूक लढवली जात नाही म्हणून माघार घेतली. काय प्रवीण दरेकर आरोप करतात, भाजपवाले आरोप करतात की जरांगे पाटलांचा फुसका बाहेर निघाला असं म्हणतात. असं काही नाही, त्यांना कळल, वेळोवेळी कळल आणि पुढच्या वेळेस पण कळल की येणाऱ्या काळात की मनोज दादा काय करतात आणि त्यांना सत्य आता काय होती हे पण कळेल त्यांना, मनोज दादा मताच्या रूपाने दाखवून देतील त्यांना. बीडमध्ये मराठा बांधव काय करणार? कारण बीडमध्ये आपण बघू शकतोय संदीप क्षीरसागर असतील किंवा मग आता योगेश क्षीरसागर असतील हे मैदानात आहेत. कसं निवडणूक ज्योती मेटेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत, काही देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून, काय गणित जुळणार नेमकी सगळं? नाही, आज सकाळी मनोज दादांची जी बैठक झाली आणि बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण राजकारणात पडायचं नाही, म्हणजे मनोज दादाची भूमिकेत, परंतु समाज तर शेवटी निर्णय घेणारच आहे ना. समाज एकजुटीने बीड मतदारसंघातील समाज बैठक घेऊन ठरवणार आहे की काय करायचं आणि पुढचं पाऊल काय उचलायचं ते. तर काय जरांगे पाटलांनी उमेदवारी दिल्या, सुरुवातीला मतदारसंघ जाहीर केले, मात्र निवडणुकीतून माघार घेतली, काय असावं गणित? मुळात जरांगे पाटील हे मैदानामध्ये गोरगरीब पीडित जे समाज बांधव आहेत या समाज बांधवांचे प्रश्न घेऊन उतरलेले आहेत. राजकारण हा मुख्य उद्देश जरांगे पाटलांचा नव्हता. आज घडीला पाहितलं तर असा समाज पाठीमागे असताना कुठलाही व्यक्ती राजकारणामध्ये फपवण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु मूळ उद्देश जो आहे जरांगे पाटलांचा तो आहे समाजाचे प्रश्न सोडवणे. आणि मला या माध्यमातून समाजाला सांगायचंय की जरांगे पाटील आपल्या उद्देशापासून कधीही इंचभर सुद्धा मागे हटणार नाहीत आणि जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील
तो एकदम अगदी 1 वर्षापासून ते आंदोलनात आहेत, समाजकारणात आहेत, परंतु हा व्यक्ती कधीच कुठे चुकलेला नाही. आणि आजही जो निर्णय घेतलेला असेल, अनेक संभ्रम तयार होते प्रत्येकांना, परंतु संभ्रमात समाजाला जायची गरज नाही. पाटलांनी जो काय निर्णय घेतलेला असेल तो योग्यच असेल आणि हे सगळ्यांना लक्षात येईल की पाटलांनी खरंच किती ज्ञानपूर्वक निर्णय घेतलेला आहे. कारण जो निर्णय आहे तो योग्यच असणार, हे समाजाचा विश्वास आहे पाटलांवरती. बीड मध्ये काय चित्र असणार आता? बीड मतदारसंघापुरतं बोलतोय आपण, काय चित्र असणार बीड मध्ये? आता बीड मतदारसंघापुरतं बोललो तर जरांगे पाटील जो काय आदेश देतील तो योग्य आदेश म्हणायचं. काय जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली, काय भूमिका असणार समाजाची आणि काय निर्णय घेतला असावा असा? सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सगळ्यात एवढं समाज म्हणजे प्रबळ नेतृत्व की ज्यानं एवढा मोठा समाज संघटित केला आणि या सध्याच्या घडीला समाजाचं सुख किंवा समाजाचं कल्याण कशात आहे हे फक्त मनोज दादांनाच माहिती आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील ते समाजासाठी चांगले आहे, त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय हे समजून प्रत्येकाने असणं गरजेचं आहे. जरी थोडं ह्या राजकीय याच्यात न पडता एक मोठ्या भविष्याच्या मोठ्या ध्येयाच्या दृष्टीनं काम करणं हे मला वाटतं दादांचं दृष्टिकोन असेल आणि त्याच्या दृष्टीनं काम आहे. बीड मध्ये काय आता करेल मराठा समाज बांधव? समाज बांधवांचं सगळ्यांचं सध्या चाललंय की आपला मराठा समाजाचा कोणीतरी नेता आता या घडीला काम करेल आणि त्याच्या दृष्टीनं प्रयत्न प्रत्येकाचे चालू आहेत. बघू काय होतं आणि काय मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली, काय समाज बांधवांचा काय असं पुढे पाऊल असणार आहे आणि काय निर्णय घेतला असावा असा? मनोजदादा जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो समाजाच्या हितासाठीच घेतला असेल. गेली 15-16 महिने झाले की दादा जे निर्णय घेतात ते समाजासाठी अतिशय हितजनक आणि चांगले आहेत. आपण आताच बघितलं जरांगे पाटलांनी इथून मागे गेल्या महिनाभरापासून 2 महिन्यापासून सांगत होते की आपल्याला निवडणूक लढवायची. या निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर सरकारला आणि विरोधकांना किती त्याचा वचका बसलाय तुम्ही सुद्धा बघितला असेल. आणि प्रचंड अखंड भारत आणि अखंड महाराष्ट्र बघतोय की जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला होता त्यात विरोधकांनाही वचक बसली होती आणि सत्ताधाऱ्यांनाही वचक बसली होती. कोणी 300 गाड्यांचा ताफा, कोणी 500 गाड्यांचा ताफा. जरांगे पाटलांचं वाक्य होतं की प्रत्येक खोडाला नेता येऊन बसलाय, प्रत्येक खोडाला मंत्री येऊन बसलाय, अशी वचक सत्ताधाऱ्याला आणि विरोधकांना बसली होती. यातूनच कळतंय की जरांगे पाटलांची पावर आणि जरांगे पाटलाच्या शब्दाला मराठा समाज किती जागतोय आणि पाटलाचा शब्द समाज किती पाळतोय. मनोज दादांनी जो निर्णय घेतलाय तो मराठा समाजासाठी हितकारक आणि हितजनकच असेल. नक्कीच हे होते मराठा समाज बांधव. आपण पाहू शकता की मनोज जरांगे पाटलांनी जी निवडणुकीतून माघार घेतली ती योग्यच आहे. मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेतात ते समाजासाठी घेतात असं देखील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबई ते योगेश काशीद, बीड.